आजचा विषय खूप सुंदर आहे। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण जिथे कुठे आहोत तिथून आपण डिटॅच व्हावं आणि स्वतःला या गीतेच्या ओघामध्ये सामील करण्यासाठी संसारापासून थोडं बाजूला येण्यासाठी भजनाने सुरुवात करायची आहे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिभिः देवी सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। माधुर्यरसकल्लोळां शिवशैक्तेकरूपिणीम्, अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनी। नमोऽस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र, येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं, व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्, अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम्, अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। सुरुवात करण्यापूर्वी आपण सर्वांनी आधी जे अध्यायांची नावं आहेत ना, त्यांचं बरेच दिवस आपण रिव्हिजन घेतलं नाहीये, त्याचं रिव्हिजन आपण करूया। सगळ्यात पहिला अध्याय आहे आपला झालाय बघून अर्जुन विषाद योग, दुसरा अध्याय सांख्य योग, तिसरा अध्याय कर्मयोग बघून झाला आपला चौथा अध्याय चालू आहे ज्ञान कर्म संन्यास योग, पाचवा अध्याय आहे कर्म संन्यास योग, सहावा अध्याय आत्मसंयम किंवा आत्मसंयमन योग, सातवा अध्याय ज्ञान विज्ञान योग, आठवा अध्याय अक्षर ब्रह्म योग, नववा अध्याय राजविद्या राजगुह्य योग, दहावा अध्याय विभूती योग, अकरावा अध्याय विश्वरूप दर्शन योग, बारावा अध्याय भक्ती योग, तेरावा अध्याय क्षेत्रज्ञ विभाग योग, चौदावा अध्याय गुणत्रय विभाग योग, 15वा अध्याय पुरुषोत्तम योग। आपण इथपर्यंत थांबलेलो। एवढी अध्यायांची नावं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। आपला चौथा अध्याय पुढच्या सेशनला आपल्या पूर्ण होईल। ओके, सो आपण आपल्या आजच्या अध्यायाला सुरुवात करूया। मी समजू शकते की अचानक बोलवल्यामुळे तुम्हाला थोडंसं हडबडल्यासारखं झालं असेल, पण दोन्ही प्रकारची व्यस्तता सांभाळून आपण हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय किंवा हा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला वेळेचं इकडे तिकडे झालं तरी त्यानुसार आपण ॲडजस्ट करून घेऊया। चालेल ना सगळ्यांना? कृपया प्रेझेंट राहण्याचा प्रयत्न करा।
गेल्या वेळचं सेशन अतिशय क्रिटिकल ह्याच्यामध्ये लास्ट मोमेंटला कॅन्सल झालं. तेव्हापासून हे PPT वगैरे सगळं रेडी आहे त्याचं. आपण 4थ्या अध्यायामधला श्लोक क्रमांक 34 पाहतो आहोत. श्लोक क्रमांक गेल्या वेळेस आपण जास्त घेतले होते, 32-33 पण आपण पूर्ण करून घेतले होते. आपण जसं बघत आहोत की 4था अध्याय, आय होप तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर आहात. अतिशय सुंदर आजचा विषय आहे. आजच्या विषयामध्ये इनडायरेक्टली गुरुचं आपण नमन कसं करावं किंवा गुरुला आपण कसं त्याची सेवा करावी, गुरुचं महत्त्व काय आहे हे या श्लोकांमधून आहे बरं का. आपण आतापर्यंत पाहतोय ज्ञान कर्म संन्यास योग. ज्ञानाद्वारे जे कर्म करतोय, रोजच कर्म करत असताना प्रत्येक जण आयुष्य जगतो, प्रत्येक जणाला काही ना काहीतरी नियोजित श्वास दिलेले असतात. प्रत्येक जण बालपण भोगतं, प्रत्येक जण कुमारवयीन भोगतं, प्रत्येक जण तारुण्य भोगतंय, प्रत्येकाचं विवाह वगैरे सगळेजण सगळं भोगताय. थोड्या अधिक फरकाने प्रत्येकाचं तसंच चालू आहे. कर्म आपल्या हातून होत आहे, पण त्या कर्मातून सुद्धा आपल्याला जर संन्यास साधायचंय किंवा संन्यास वगैरे बाजूला ठेवूया, ताई आम्ही सगळे संसारिक आहोत, आम्हाला साधं सुख पाहिजे, आम्हाला साधं समाधान पाहिजे. मग ते साधं सुख, साधं समाधान किंवा हेही बाजूला राहू द्या. अजून सोपं करून सांगते, रोजच्या कटकटींमधून ताई मुक्तता हवी आहे किंवा असं काही करता येईल का की आम्हाला कटकट जाणवणारच नाही. बघा बरं का, थोडेसे आपण सुरुवातीच्या काळात असतो तेव्हा काही गोष्टींचं वाटत नाही. लहान असताना तर काही कळतच नसतो मुळात आपल्याला. आपण समर्थांचा तो सगळ्यात मोठा अभंग कितीतरी वेळा आपण घेतलेला आहे, सावधान सावधानचा. तुम्ही ऐकलाही असेल बऱ्याच वेळा. जरा गुगल करून तो बघा बरं का, तुम्ही सुद्धा स्वतःचा स्वाध्याय थोडा करा. सावधान सावधान वाचे बोला रामनाम. हा जो समर्थांनी दिलेला जो अभंग आहे तो पूर्ण एकदा वाचून बघा, लिहून घ्या आणि नंतर तो चेक करा. सावधान सावधान वाचे बोला रामनाम. त्याच्यामध्ये समर्थ शतायुष्याची जी गणना आहे, म्हणजे 100 वर्ष जे मनुष्याचं आयुष्य आहे त्याच्यामध्ये बालपण 20 वर्ष आहे, तारुण्य आहे, याचे जे काही होते ते समजावून सांगतात. पूर्ण मी घेत नाही आता, पुन्हा मी बोलत नाही, कारण यापूर्वी आपण तो बोललेला आहे. तर लहानपणी आपल्याला काही कळतच नसतं लहानपणी. आणि एक सांगू का, संसारात असल्यामुळे किंवा माझी सुद्धा मुलं असल्यामुळे ना ते जवळून पाहता येतं. त्यांना साधी सुशी केलेली सुद्धा कळत नाही हो त्यांचं. तर मग आम्ही आयुष्यात का आलोय अँड वाय आय एम हिअर, मी इथे काय, हे त्याला काय कळणार आहे. तरी सुद्धा हळूहळू आता जसे ते 3 वर्षाचे झाले तसे ते प्रश्न विचारतात, मम्मा आपण इथे कुठे आलोय, आई आपण इथे कुठे आलोय, इथे कशासाठी आलोय, हे प्रश्न ते विचारतात. दिस बेसिक क्वेश्चन दे आर आस्किंग. त्याच्यातूनच मला जाणवतं की अध्यात्म आता काही दिवसांपूर्वी एक जणांनी मेसेज केला होता की ताई अध्यात्म म्हणजे काय, अध्यात्म शोधायला बाहेर कशाला जायचंय. बघा ना, आजूबाजूलाच बघा ना, आपण सगळेजण बऱ्यापैकी आपण संसारामध्ये आहोत, आपण पेरेंट्स आहोत, आपण आई बाबा झालेले आहोत. आपण पाहिलं पाहिजे आपली मुलं जेव्हा सुरुवात करतात आयुष्याची तर त्यांना पहिले प्रश्न काय पडतात. सगळ्यात पहिला प्रश्न तर त्यांना छान खायला मिळालं पाहिजे, झोपायला मिळालं पाहिजे दुसऱ्यांकडून. जर नाही मिळालं तर ते रडतात. कुठल्या गोष्टींसाठी रडतात, बेसिक गोष्टींसाठी रडतात. त्याच्यानंतर जसे ते मोठे व्हायला लागतात, जशी वाचा फुटायला लागते, त्याच्यानंतर त्यांचे प्रश्न होतात, सुरू होतात. आपण इथे काय करतोय, आपण कुठे चाललोय, मग हे काय आहे, मग ते काय आहे, मग हे असं काय आहे. आपल्या आजूबाजूला जी भाषा आहे ती ते ग्रास्प करतात, हो की नाही. ती ते ग्रास्प करतात आणि त्याच्यानुसार ते बोलायला सुरुवात करतात. मग तिथून पुढे त्यांचा प्रवास सुरू होतो. प्रत्येकाचा तोच प्रवास आहे. बालपणी काही वाटत नाही, कुमार वयामध्ये सुद्धा एवढं काही वाटत नाही. छान छान स्वप्न पडत असतात, भविष्य समोर दिसत असतं आणि प्रकृती आपल्यावरती कब्जा करत असते की आता तुला प्रजननासाठी तयार व्हायचंय. मग त्या प्रकारचं अट्रॅक्शन, आकर्षण प्रकृती आपल्याला देत असते आणि त्याच्यामध्ये आपण गुंतत जातो. त्याच्यानंतर कळायला लागतं की सुरुवातीला आई वडील सगळं बघत असतात म्हणून काही वाटत नाही, पण नंतर जसजशी जबाबदारी आपल्यावर येत जाते तसं कळतं की समोर होऊन कर्म करणं म्हणजे काय. बालपणापासून करतच असतो, पण कर्त्या भावाचं कर्म कधी सुरू होतं, जसजसे आपण तरुण वयामध्ये येतो, जसं नोकरीला लागतो, मग घराची जबाबदारी घ्यायला लागतो, मग विवाह होतो, तसे आपले कर्त्या भाव आपल्याला थोडा जाणवावा लागतो, जबाबदारी पडायला लागते आणि त्याच्यानंतर जाणवायला लागतं की या कर्म करण्यातून अरे कितीतरी दुःख येत आहेत. हळूहळू जाणवायला लागतं जर ह्या 100 गोष्टी आहेत तर त्यातली एखादी गोष्ट किंवा अर्धीच गोष्ट माझ्या मनाची होते, बाकी माझ्या मनासारखं काहीच होत नाहीये. मग त्याच्यामधून काय उत्पन्न होतं, दुःख उत्पन्न होतं, आणखीन अपेक्षा उत्पन्न होतात, आणखीन दुःख उत्पन्न होतं, आणखीन तुलना उत्पन्न होतात. मग त्यामधून जर तरायचं असेल ना तर ताई आम्हाला सोपा मार्ग सांगा, याच्यामधून तरुण कसं जावं. मन
प्रचंड खिन्न आहे, मनामध्ये एक प्रकारचं असमाधान आहे. कुठे समाधान प्रत्येक जण म्हणते ज्ञानेश्वरी वाचल्याने मिळेल, प्रत्येक जण म्हणते कीर्तन ऐकल्याने मिळेल, प्रत्येक जण म्हणते गाथा वाचल्याने, हरिपाठ वाचल्याने तुम्हाला समाधान मिळेल. पण ताई लिटरली काही होत नाहीये हो, खरं सांगतोय. आणि मी खरं बोलू का तुम्हाला श्रोते हो, तुम्ही इथे बसला आहात ना, बाकी काही नाही ना झालं तरी एक गोष्ट शिका की प्रामाणिक राहा. खरंच गीता सेशन ऐकून समाधान वाटतंय ना तर खरंच बोला समाधान वाटतंय. जर नाही वाटत आहे तर बोला मला की ताई हे पटत नाहीये, अजूनही समाधान नाहीये. त्यामधून काय होतं माहितीये, डिग आउट करायला मिळतं. अजूनही जर हिरा लागलेला नाहीये, आपण जर शेतामध्ये बोर खणतोय तर बोर खणण्यामागचं उपदेश काय आहे, उद्देश काय आहे त्याच्या मागचा, की पाणी हाताला लागावं. जर पाणी हाताला लागत नसेल तर कशासाठी खणतोय आपण? कधी ना कधी ते पाणी तरी हाताला लागलं पाहिजे. आणि जर ते लागत नाहीये तर तोपर्यंत ती बोर खणली पाहिजे. बरोबर आहे की नाही देवकी काकी? तोपर्यंत ती खणली पाहिजे जोपर्यंत पाणी हाताला लागत नाहीये. बघा बर का, माझा आक्षेपणा याच्यावरतीच आहे. लोक करतात म्हणून आम्ही करतो, चला सगळे वारीला गेले म्हणून आम्ही गेलो, अहो किती मज्जा आली, हे नुसतं तोंडाने बोलतो. खरंच मनाला मज्जा आली का हो? तुम्हाला विचारून बघितलं का तुम्ही? मज्जा कसली आलेली असते माहितीये तुम्हाला? कधीतरी प्रामाणिकपणे विचार करा, कसली मज्जा येते. मज्जा कसली येते माहितीये? लोक म्हणतात वारीवरून आला आला ताई, आल्या आल्या पाया पडा पाया पडा. जुन्या काळातली लोक वारी करून येणाऱ्या माणसाला तर चांगली अंघोळ घालून, मग त्याचं पादपूजन करून, मग त्याला चांगलं चांगलं खाऊ घालायचे. कशासाठी? तो वारीवरून आला म्हणून. इतका ज्याला सन्मान मिळतो. आपण कशामुळे खुश होतोय? हा सन्मान मिळाल्याने आपण खुश होतोय. माझ्या घरचे म्हणतायत का मला चांगलं गीता सेशन अटेंड करतोय म्हणून? माझ्या घरचे मला म्हणतायत का चांगलं की हा नीलम प्रवचन सांगते? माझ्या घरचे म्हणतायत का? मी युट्यूबवरती टाकायला मिळते, कंटेंट मिळतोय म्हणून मी करते का हे? कशामुळे मला चांगलं वाटतंय? व्हॉट इज द रिझन? दुःख होतं, सुख होतं मनाला. श्रोते हो, गीतेचा पहिला अध्यायच हा आहे की जर तुला दुःख होतोय, सुख होतोय, ज्यावेळेस अर्जुन म्हणतोय मला दुःख होतोय भगवंता, मला हे कर्म करावंसं वाटत नाहीये, त्याच्यावरच गीता आधारित आहे. भगवंताने त्याच्यामधली कर्म करण्याची प्रेरणा सुरुवात केलेली आहे. त्याला कर्म कसं करावं हे सगळ्या दूरच्या गोष्टी आहेत, पण ती त्याला कर्म करण्याची प्रेरणा तरी द्यावी. तसा भगवंत त्याच्या मुळाशी हात घालतो. त्यावेळेस त्याला प्रत्येक वेळेस सांगतो काय आहे कारण तुझ्या सुखाचं, काय आहे कारण तुझ्या विषण्णतेचं, काय आहे कारण तुला हे युद्ध करावंसं वाटत नाही, याचं कारण काय शोधून बघ ना अर्जुना. तसं आपण प्रत्येकाने शोधून बघितलं पाहिजे. काय कारण आहे माझ्या सुखाचं, काय कारण आहे माझ्या दुःखाचं. दुःख होतंय तर का दुःख होतंय हा ना प्रयोग करून बघा. तुम्हाला ज्या मी 10 गोष्टी सांगितल्या होतात ना, त्यातल्या मी 3 गोष्टी ऑलरेडी सांगितलेत. ही आजची 4थी गोष्ट लिहून घ्या तुम्ही, की जर मला सुख होतंय, जर मला दुःख होतंय. बघा कधी कधी आपला मूड सुंदर असतो. ह्या अनुभवाच्या गोष्टी आहेत बरं का. अनुभव म्हणजे असं काही महान अनुभव नाही आहे. लोक म्हणतात द मिस्टिकल एक्सपिरियन्स विल बी देअर, एकदम जादुई अनुभव तुम्हाला येईल. नाही 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 नाही, तसा अनुभव नाही बरं का. तो अनुभव फार दूरची गोष्ट आहे. मी कुठला अनुभव सांगतेय? रोजच्या आयुष्यातला द एक्सपिरियन्स. मी आत्ता खुश होते, मी छान काहीतरी गाणं गुणगुणत, कुठला तरी अभंग गुणगुणत मी काहीतरी माझं रोजचं काम करत होते. मग ते लॅपटॉपवरती असेल किंवा माझ्या ऑफिसचं काम असेल, माझ्या जेवणाचं किचनचं काम असेल, ते करता करता अचानक विषण्णता आली. का विषण्णता आली? अरे हो, मला फोन आला, मला त्या कामासाठी जावं लागेल, मग मला जितरी सेशन कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावं लागेल. अरे मनामध्ये विषण्णता आली. काही ना काहीतरी विषण्णता येण्यासाठी काही ना काहीतरी रिझन झालेलं असतं. शोधून बघत जा, प्रत्येक वेळेस ते शोधून बघत जा. हे सगळं करत असताना मी हा मुद्दा मांडत होते की आपण या अपेक्षेमध्ये आहोत की ताई सुख पुढची गोष्ट आहे, पहिली पायरी काय? दुःखाची निवृत्ती. सुखाची प्राप्ती ही दुसरी पायरी आहे. जर टिपिकल लँग्वेज मध्ये बोलायचं तर सुखाची प्राप्ती ही दुसरी पायरी आहे. पहिली पायरी आहे दुःखाची निवृत्ती. ताई रोजच्या दुःखाची निवृत्ती व्हावी. मग त्या रोजच्या दुःखाची निवृत्ती कशी होणार आहे? ज्ञानाने होणार आहे रोजच्या दुःखाची निवृत्ती. मग ते ज्ञान कसलं? हे जे मी तुम्हाला सांगितलं ना, हा एक एक्सपेरिमेंट करून बघा. मनाला विचारायचं की हे मना काय झालं रे, काय झालं मना, तू एवढा खिन्न का झालास? लगेच विचारायचं तिथल्या तिथे. श्री श्री रविशंकर यांच्या पुस्तकामध्ये त्यांचं योग वसिष्ठावरती ना पुस्तकाचे खंड आहेत. त्यातल्या एका खंडामध्ये श्री श्री रविशंकर यांनी असं याचं वर्णन केलेलं आहे की एखादा कपडा असावा, कपडा, आणि हा कपडा आधी प्लेन आहे, छान आहे प्लेन, आणि त्याला अचानक अशी सुरकुती पडावी ना, अगदी तशीच घटना मनाबरोबर होत असते. मन अतिशय व्यवस्थित असतं, सगळं काही अलबेल चाललेलं असतं, अचानक काहीतरी घडतं आणि मनाला सुरकुती पडते. माय डिअर ऑल, ऐका बरं का, मला हा दृष्टांत किंवा ही उपमा मला तंतोतंत पटली.
कारण खरंच मनाला सुरकुती पडत असते. मनाला एक सुरकुती पडते, मन कुठेतरी खिन्न होतं, ती सुरकुती आपण जाणून घ्यायची काय आहे ती, आणि मग ती सुरकुती सरळ होते. मग आपल्याला असं वाटतं ठीक आहे ना, इट्स ओके, नेक्स्ट टाइमला G3 सेशनमध्ये आणखीन 1000% देण्याचा प्रयत्न कर, एखादं G3 सेशन एक्स्ट्रा घे. असं जेव्हा मन म्हणतं ना, तेव्हा मला खूप बरं वाटतं. हां, आता ती सुरकुती झाली, मी ती व्यवस्थित केली. तर जी दुःखाची निवृत्ती आहे ना, दुःखाच्या निवृत्तीसाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे ज्ञान. हे जे मी सांगितलं हे नॉर्मल आहे, सिंपल आहे, याच्यामध्ये काही मोठी गोष्ट नाही आहे. तुम्ही रोजच्या आयुष्यामध्ये हे अप्लाय करू शकता. पण ज्ञान जे भगवंत सांगतोय ना, की मी आत्मा आहे हे जाणून घेणं, मी ब्रह्म आहे हे जाणून घेणं, मग त्याच्यासाठी आपण ते पदर बघितले होते. मी तुम्हाला ती पीपीटी दाखवलेली. त्या पीपीटी मध्ये आपण पाहिलेलं, मी पुन्हा एकदा ती ओपन करते बरं का, कारण ही पीपीटी आज महत्वाची आहे. इथे आपण सांगितलंय मध्ये काय आहे, आत्मा आहे, पलीकडे देह आहे, आणि मध्ये अहंकार उभा आहे. आणि जसं या अहंकाराच्या गोष्टी कमी होत जातात, मग काय त्या गोष्टी असतात, रोजच्या गोष्टी मनाप्रमाणे व्हायला पाहिजेत, नाही झाल्या अहंकार दुखावला गेला. जर भरपूर अहंकार असेल तर तो दुखावला जाईल, म्हणजे आत्म्यापासून आपण दूर जाऊ. जर अहंकार कमी असेल तर तो कमी दुखावला जाईल, म्हणजे आत्म्याच्या आपण जवळ असू. नीट ऐका बरं का, हे ज्ञान आहे. हा मधला अहंकाराचा पट्टा कमी करणं हे ज्ञान आहे. अजून याच्या बऱ्याच व्याख्या आपल्याला 18व्या अध्यायापर्यंत बघायच्यात. आजच्या ह्याच्यामध्ये नीट ऐका, भगवंताने आजचा विषय कुठला छेडलाय. भगवंत म्हणतोय की कृष्णा, ज्ञान कर्म संन्यास योगामध्ये तुला ज्ञानाने कर्मातून संन्यास वगैरे प्राप्त करून घेता येईल, पण आता ते ज्ञान जे आहे ते प्राप्त कसं करायचं, ज्ञान जे आहे ते प्राप्त कसं करायचं. आज आपण ना हरिपाठाचा एक छोटासा अभंग सुद्धा घेणार आहोत. त्याची सुरुवातच ही आहे, संतांचे संगती मनोमार्ग गती आणि आकळावा श्रीपती येणे पंथे. हा अभंग मी आज घेणार. थोडं तरी आपण याच्याबद्दल बोलूया. का बोलूया, कारण त्याचं आणि आजच्या श्लोकांचं जवळजवळ एकच अर्थ आहे, म्हणून आहे. ऐका बर का, इथे भगवंत सांगतोय की जर तुला ज्ञान मिळवायचंय तर त्यासाठी काय करायचंय, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेश्यन्ति ते ज्ञानै ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. ठीक आहे, आलं लक्षात. मी पुन्हा एकदा बोलून दाखवते. तद्विधी प्रणिपातेन, तद्विधी, त आणि द हलंत बोला, तद आणि मग विधी, तद्विधी, तद म्हणजे तद्विधी प्रणिपातेन, ती विधी, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. दोन्ही न छोटे आहेत, त्यामुळे प्रश्नेन असं नाही बोलायचं, प्रश्नेन बाहेरच. परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानै उपदेक्षन्ति. आता जो क्ष आहे ना, तो कशाचा बनलेला आहे, क आणि षटकोनाचा. ज्यांच्याकडे स्मार्टफोन असतील ना, स्पेशली ज्यांच्याकडे जे टाईप हे असतं ना, टायपिंग बोर्ड असतो ना आपला कीपॅड फोनचा छोटा, त्याच्यामध्ये ना मराठी टायपिंग असेल ना तर टाईप करून बघा. आधी क टाईप करा, त्याचा पाय मोडा आणि त्याला षटकोनातला द्या, मग हा क्ष बनतो. मग आधी कुठलं अक्षर येते, आधी क येतंय, क ला श जोडलंय, मग कसं बोलणार, उपदेक्षन्ति ते ज्ञानै ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. ठीक आहे, सोपं आहे. माझ्या मागून बोला. मी पहिलं चरण बोलते, एक चरण आपण घेऊया. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. बोला. उपदेक्षन्ति ते ज्ञानै ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. कुठे गेले सगळे. उपदेक्षन्ति ते ज्ञानै ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. कोणाचा आवाज येत नाहीये. हॅलो. उपदेक्षन्ति ते ज्ञानै ज्ञानिनस्तत्वदर्शिनः.
व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे, ते ज्ञान तू तत्व साक्षात्कारी ज्ञानी लोकांच्याकडे जाऊन समजून घे. त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने, त्यांची सेवा केल्याने आणि निष्कपटपणे सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारल्याने परमात्म तत्व उत्तम रीतीने जाणणारे ते ज्ञानी महात्मे तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. भाविक हो, श्रोते हो, नीट ऐका बरं का. आपण ना या अध्यायामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय बघितली माहितीये? यज्ञ. यज्ञ बघितला आपण. यज्ञ जर चांगला असेल, यज्ञ जर योग्य असेल, तर तो यज्ञ करणारा, तो ज्या समिधा वाहतोय, त्या यज्ञामध्ये जे वाहतोय, कष्ट वाहतोय, कर्म वाहतोय, काही वेळ वाहतोय, त्याची सामग्री वाहतोय, त्याची रिसोर्सेस जे जे देतोय, ते सगळे ब्रह्म आहेत. तो यज्ञ ब्रह्म आहे, सामग्री ब्रह्म आहे, त्याच्यामुळे यज्ञ करणारा सुद्धा ब्रह्म आहे. लक्षात घ्या. इथे आपण गीता सेशन करतोय. हे सेशन करण्यामागची भूमिका ही आहे की अनेको फोन कॉल यायचे, तिथे साध्या साध्या बायका पलीकडून बोलायच्या की ताई आम्हाला गीता वाचता येत नाही, ताई आम्हाला संस्कृत श्लोक फुटत नाही, तुम्ही म्हणता ज्ञानेश्वरी वाचा, आम्ही ज्ञानेश्वरी कशी वाचायची? ऑन द बेसिस ऑफ सिंपल एम, एका सिंपल हेतूने हे G3 सेशन सुरू झालं की त्यांना फक्त ज्ञानेश्वरीचे वाचन करत असताना गीतेचे श्लोक वाचता यावेत आणि ते करत असताना थोडा तरी माऊली काय काय सांगतायत त्याचा इसेन्स देता यावा, यासाठी G3 सेशन आहे. ठीक आहे. मी पुन्हा एकदा सांगेन, मी यज्ञ बोलले. आपल्याला जर यज्ञ माहित नाहीये काय करायचंय, नाही आता आपण कीर्तनकार बनू शकत आहे, नाही प्रवचनकार, ते सगळं सोडून द्या. एखाद्याची सेवा करावी, वृद्धाश्रमामध्ये जाऊन त्याची सेवा करावी, तर आपण स्वतः वृद्ध होत चाललेलो आहोत. काय सेवा करणार आहात? त्याला तुम्ही पैसा द्यायचा, तर आपण अंबानी नाही आहोत. इथे घरचं भागवता भरपूर झालंय, त्यांना जाऊन पैसा कधी द्यायचा आहे? आपण तुम्ही कुठला यज्ञ करणार आहोत? आपण आजूबाजूला काही रोज एखाद्या आंधळ्या माणसाला रोड क्रॉस करून देऊन आपण यज्ञ करणार आहोत? व्हॉट इज द यज्ञ? आयुष्य मिळालेलं असंच निघून जाईल. मग ते आयुष्याला जर गवसणी घालायची असेल, त्याच्या क्षणांचं जर प्रॉपर युटिलायझेशन करायचं असेल, तर गीतेसारखा ग्रंथ नाही, निदान तो समजून घेऊन दुसऱ्यांच्या बाबतीत सोडून द्या. स्वतःच्या आयुष्याच्या क्षणांचा जर चांगला यज्ञ करायचा असेल, तर त्यासाठी ही गीता आहे. आणि जर तो करायचा असेल ना, तर तो असा फटका तुटका करून फायदा नाहीये. फटका तुटका करून फायदा नाहीये. मला आता कुठेही जायचं नाहीये लक्ष्मण दादा, मला कुठेही जायचं नाहीये. मला एखादी डिनर पार्टी ठरलेली आहे, कोणाचा वाढदिवस ठरलेला आहे, कोणाचं लग्न ठरलंय, म्हणजे मला कुठेही जायचं नाहीये, तरी सुद्धा मी व्यवस्थित तयार होऊन तुमच्या समोर बसली आणि हे असंच्या असं ऑनलाईन जाईल. अँड आय माइंड इट. आय हॅव अ मिनिंग ऑफ दिस. मी कशासाठी बसलेले आहे अशी? भगवान श्रीकृष्ण जेव्हा अर्जुनाला सांगतात तेव्हा ते असेच बसलेत का हो कसे तरी कुठेतरी? नाही ना. भर रणांगणामध्ये आता युद्ध सुरू होणार आहे आणि ते बसलेले आहेत. जेव्हा आपण गीता ऐकतो ना, अरे उस औकात से सुनो ना जिस औकात से वो बताई गई है, त्याच औकातीने ऐका ना. आता रणयुद्ध छेडलं गेलंय, आपण दिले ना मिसाईल डागून. कधी ते मिसाईल डागून दिले? जेव्हा ते तयार होते तेव्हा डागून दिले ना. जर तयारच नसते तर काय टाकले असते इथून? प्लास्टिकचे बाण सोडले असते? नाही ना. ते मिसाईल तयार आहेत म्हणून ते इथून डागले. काही जे सरकार बसलंय ना, ते तुमचं ते धर्म, मग ते म्हणणार आम्ही सेक्युलर, आम्हाला सरकार पाहिजे, मग हे धर्मवालं सरकार आहे वगैरे वगैरे सगळं. पण खरा धर्म जाणून घेऊन त्यांनी ती तयारी करून ठेवली ना. व्हॉट इज सो ग्रेट? आता तरी कळलं पाहिजे ना की ग्रेट काय आहे. सेक्युलरिझमने आपण माणसांची सेवा करणं, सगळ्यांप्रती समभाव ठेवणं, हा आपला धर्मच आपल्याला शिकवतोय. ठीक आहे. मग ते सगळी तयारी केली होती म्हणून आता ते युटिलाइज झाले. आपण हे सगळे बसलोय ना, आता ही तयारी करायला बसलेलो आहोत. मोठे मोठे क्षण येणार आहेत ना, तेव्हा मिसाईल टाकता आले पाहिजेत आपल्याला. त्यासाठी हे G3 सेशन आहे. आणि मी प्रत्येक वेळेस सांगते ना की लोकांना तुम्ही फॉरवर्ड करा. अरे अनेक तुम्ही लोकांना म्हणता की हे कीर्तनकार असं करत नाहीत, तसं करत नाहीत, काय हे करत नाहीत. आणि जे लोक चांगलं अभ्यास करतात, तुम्हाला फुकट देतात, त्याचं पण तुम्हाला नीट स्प्रेड करता येत नाही. घ्या, काय हवे तुम्हाला अजून हिंमत? घ्या. तुम्हाला हेही स्प्रेड करता येत नाही, मग कोणाच्या नावाने नंतर तुम्ही ठू करत सुटता? आणि तुम्हाला ठू करायचा अधिकार तरी कोण देतं? मग नाही बोलत सुटायचं. मग हे कीर्तनकार, हे वारकरी, हे असे वागतात, ते तसे वागतात. जे चांगले वागतात त्यांच्याकडे तुम्हाला बघायचं नसतं. जे फालतू वागतात तुम्हाला तेच बघायचं असतं. तुम्हाला नको ते तमाशे तुम्ही जर सर्च केले, जर तुम्ही सतत ते कुठली तरी नाचणारी बाई सर्च केले, तर नाव नाही घेत तिचं, तर तिच्याच रील्स तुम्हाला येणार आहेत. जर तुम्ही काहीतरी चांगलं गीता वगैरे सर्च करा ना, तुम्हाला पहिलं नाव भेटेल ना माझं. का नाही तुम्ही सर्च करत?
तुमच्या सर्च बारवरती ते नाहीये, तुमच्या मोबाईलच्या सर्च बारवरती ते घ्या, मग ते तुम्हाला मिळेल. जर गीता ऐकतोय तो वो उतनी शिद्दत से सुननी चाहिए. हा इथे फालतू कुठला गेम नाही चाललेला आहे, हा गेम खूप महान चाललेला आहे. याच्यामधून खूप काही मिळवणार आहेत. आजची गोष्ट सुद्धा त्याच्यावरतीच बेसिस आहे. अतिशय सुंदर पद्धतीने स्वतःचं आयुष्य मिळालेलं आहे. प्रत्येक क्षण काही हगण्या मुतण्यामध्ये घालवणार आहात का? कशासाठी घालवणार आहे आपण? काय झालं आता? कोण कोण येतं वाट्याला? हे पोरांचं एवढं करायचं काय सगळे येणार आहेत का तुमच्या बरोबर? आपल्या बरोबर सगळे येणार आहेत का? नाही ना. मग प्रत्येक क्षणाला होणारं दुःखही जाणवत नाहीत का? आपली मांस काय ह्याचं झालंय का? कातडी ह्याची झाली का? रेड्याची कातडी झाले, त्या आतपर्यंत काही पोचतच नाहीये. निबरगट्ट काळजाचे झालोय का आपण एवढे? मग जर आपल्या मुलांपर्यंत हे तत्व पोचावं, हा हा आता आम्ही हिंदू धर्म बोलू, आता आम्ही हे बोलू. अरे पण काय हिंदू धर्म? तुला काय कळते गीता? तुला काय कळतं हरिपाठ? तुला कोण कळतं हिंदू धर्मातलं? कोण कळतं? आपल्या मुलाला एकदा बसवा, ही एक्सरसाइज करा, मी सांगते म्हणून करा. तुमच्या मुलाचं वय इररिस्पेक्टिव्ह कितीही असू द्या. आणि क्षमा करा, मी थोडंसं म्हणतात ना हक्काने बोलतीये, किंवा असं समजा की मी प्रेमाच्या भाषेने बोलतीये. काहीही अधिकार समजा, तुम्ही काहीही समजायचं किंवा मला चार शिव्या द्या, मला काही फरक पडत नाही. आपल्या मुलाला समोर बसवा. त्याचं वय 10 असेल, 7 असेल, 8 असेल, 20 असेल, 25 असेल, 30 असेल, मी म्हणेल 40 असेल. चला तुमचं वय भरपूर आहे, बसवा त्याला समोर आणि त्याला म्हणायचं फक्त 15 माणसांची नावं लिही, तू 15 व्यक्तींची नावं लिही. त्याला म्हणा लिही 15 व्यक्तींची नावं. आणि जर बघा बर का, जर आपल्या मुलाने सोम्या गोम्याची नावं लिहिली, ही माहेरची आत्या, ही तिकडची आत्या, मुलगा म्हणजे मुलगा मुलगी दोन्ही आले बरं का त्याच्यामध्ये. जर त्यांनी नावं लिहिली की आमची ही आंटी, ती आंटी, हा अंकल, तो अंकल, काका, मामा, मावशी, समजून जा मूर्ख. फुल्ली मारा त्याला, बसवा इथे जित्री सेशनला, त्याला पाठवा कीर्तनाला. त्याने कोणाची नावं लिहिली पाहिजेत? त्याने भगतसिंगांचं नाव लिहिलं पाहिजे, त्याने ज्ञानेश्वर माऊलींचं नाव लिहिलं पाहिजे, त्याने तुकाराम महाराजांचं नाव लिहिलं पाहिजे, त्याने सुभाषचंद्र बोसांचं नाव लिहिलं पाहिजे, त्याने या भारतातल्या सगळ्या महान विभूतींची नावं लिहिली पाहिजेत. सांगा आपल्या मुलांना, बसवा. जर 10 वर्षाच्या आतली असतील तर अतिशय उत्तम, बसवा. त्यांना म्हणायचं तुला माहिती असलेल्या चांगल्या चांगल्या 15 लोकांची नावं लिही. त्यांनी ही नावं लिहिली पाहिजेत, तर समजायचं ते राईट ट्रॅकला आहे. आपण नुसतंच बोलायचं हा आम्ही हिंदू आहोत, पण मग ते काय करतात? ते बाहेर पडतात आणि ते करायचे तेच धंदे ते करतात. लक्षात घ्या. ही जी सगळी कळकळ मांडायचा जो उद्देश आहे ना, अँड आय नो समवेअर इन माय माइंड, ज्या शिद्दतीने, ज्या भावनेने आणि ज्या प्रखरतेने तो भाव मनातून उठतो ना, जरी ती लहर आत्ता नाही उंच गेली तरी ती लहर काठावर पोचेपर्यंत विशालकाय लाटेचं रूप घेतल्याशिवाय राहणार नाही. हे मला पक्क माहिती आहे, हे मनापासून माहिती आहे. पण त्याच्यामध्ये आली लहर केला कर, त्या लहरीमध्ये हात तरी धुवून घ्या, पसरवा, मुलांना बसवा. मी कीर्तनामध्ये गेल्यावर प्रत्येक वेळेस कळकळीने हेच सांगते, तुम्ही इथे नाही आलात ना कीर्तनाला, मला चालेल, हरकत नाही, नका येऊ तुम्ही कीर्तनाला, नका येऊ. अशी पण तुमची कातडी ती ह्याची रेड्याची कातडी झाल्यासारखी जाड जूड झाले, त्याच्यामध्ये काही घुसतच नाही, नका येऊ तुम्ही. मुलांना पाठवा तुमच्या, हरकत नाही, मुलांना पाठवा, तुम्ही नका येऊ. तिथे अर्धा वेळ तर तुम्ही हेच दाखवायला आलेले असता की ताईंनी माझं नाव घेतलं की नाही घेतलं. अर्धा वेळ तर तुम्ही हेच दाखवायला आलेले असता की बघा माझ्याच घरातले कसे येत आहेत. तसा भाग नको. त्याच्यामुळे हे G3 सेशन अत्यंत सिरियस नोटवरती माझ्यासाठी आहे. तुम्ही सुद्धा अत्यंत सिरियस नोटवरती घ्या. जे श्लोक आपण बोलतोय, मी पुन्हा पुन्हा बोलते, भारतीय मंत्रतंत्राचं विज्ञानच हे आहे. विज्ञान, द सायन्स बिहाइंड द मंत्राज इज व्हॉट इट्स प्रोनाउन्सिएशन. जे प्रोनाउन्सिएशन तुम्ही मंत्राचं करता त्याच्याद्वारे ज्या लहरी उत्पन्न होतात, त्या लहरी तुमच्या या घराला आणि तुमच्या या घराला शुभ करत असतात. व्हॉट इट मीन्स आपल्यालाही माहिती आहे, कोणाच्या खटकन कानाखाली दिली तर त्याला लागते, बरोबर आहे ना. त्या सुद्धा लहरीच आहेत, त्या सुद्धा लहरी आघात निर्माण करतात. त्या लहरी तसा त्याच प्रकारचा आघात, इम्पॅक्ट ते मंत्र उत्पन्न करत असतात. गीतेचे मंत्र जोरात बोला आपल्या घरामध्ये, त्यांचा उच्चार होऊ द्या. नाहीतर मी सांगते, ह्याने गीता सांगितली कोणासाठी? रणांगणावरती युद्ध करण्यासाठी, आणि आपण मात्र मुळमुळीत, या कधी वेळ मिळाला तर नाही आम्ही येऊ, वेळ मिळाला तर नाही, मिळाला तर आम्ही नाही येऊ. असं नाही ना होणार, असं नाही ना झालं पाहिजे, असं झालं नाही पाहिजे. या नोटवरती मी असं समजते की या गोष्टीचा सिरियसनेस आपल्याला असू द्या की आपण काय करतो आहोत, आपण कशासाठी करतो.
इथे भगवंत म्हणतायत की अरे तद्विद्धी प्रणिप्रातेन परिप्रश्नेन सेवया. अर्जुन म्हणतो की भगवंता तू बरोबर बोलतोय, ज्ञान आहे, ज्ञान आहे, ज्ञान यज्ञ सगळ्यात महत्वाचा आहे. भगवंताने सगळे यज्ञ सांगितले. तू शरीराने यज्ञ करशील, तू पैशाने यज्ञ करशील, तू एखाद्याला बोलून वाणीने यज्ञ करशील, तू प्रत्येक गोष्टीने तुझ्या यज्ञ करशील, पण सगळ्यात श्रेष्ठ यज्ञ कुठला? ज्ञानरूपी यज्ञ सगळ्यात श्रेष्ठ आहे. कुठलं ज्ञान श्रेष्ठ आहे? हे आज मला खायचं आहे, हे मला खावंसं वाटतंय, पण मी खाणार नाही. पण मनातच असं काहीतरी झालं की माझी कधी खाण्याची इच्छाच होणार नाही. मग ते कसं झालं? तो ज्ञान आतमध्ये झालं. मग ते ज्ञान आतमध्ये कसं होणार? संतांचे संगती मनोमार्ग गती. तू संतांच्या संगतीत गेला पाहिजेस. तद्विद्धी प्रणिपातेन, त्यांच्या जवळ जाऊन तू काय केलं पाहिजेस? प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. प्रणिपातेन म्हणजे त्यांच्या पाया पडला पाहिजेस. काय केलं पाहिजे? त्यांच्या प्रणिपात केला पाहिजेस, त्यांच्या चरणाशी लागला पाहिजेस. प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. पाया पडला पाहिजेस म्हणजे चरणाशी लागला पाहिजेस. आणि परिप्रश्नेन सेवया, तू त्यांना प्रश्न विचारून ते जे ज्ञान सांगतील ते तू ते ग्रहण केलं पाहिजेस. तू त्यांची सेवा केली पाहिजेस असं इथे भगवंत सांगतोय. त्याच्यावरतीच माऊली म्हणतात, जे ज्ञान पैगा बर्वे. जे ज्ञान पैगा बर्वे, बर्व ज्ञान. बर्व ज्ञान म्हणजे काय? द बेसिक ज्ञान. माऊलींचे शब्द खूप सुंदर आहे. माऊली म्हणतात बर्व ज्ञान, बेसिक ज्ञान. जे ज्ञान पैगा बर्वे, जरी मनी आथी आणावे, मनात आणायचं म्हणलं तरी, संता या भजावे सर्वस्वेसी. जेथ ज्ञानाचा कुरुठा, जे ज्ञान हवं असेल तेथ सेवा हा दारवंटा. दारवंटा म्हणजे उंबरठा. कसला उंबरठा? सेवा. उंबरठा म्हणजे बिगिनिंग, सुरुवात. कशाने? सेवेने. तेथ सेवा हा दारवंटा. स्वाधीन करी सुभटा वोळगोनी. स्वाधीन कर सुभटा वोळगोनी. तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. माऊली म्हणतात अगर्वता करावे दास्य सकळ. आता ऐका बर का सगळेजण काय म्हणताय तिथे. इथे गीता काय सांगू इच्छिते? या या ओव्यांचा अर्थ तुम्ही सहज लावू शकता, पण त्यातली मेख काय आहेत ना, असं म्हणतात ज्ञानबाची मेख. ज्ञानबाची मेख. G3 सेशन अटेंड करा हो. G3 सेशन अटेंड करा. या गीता समजून घ्या, गीता समजून घ्या. वरतून शब्द सोपे आहेत लक्ष्मण दादा, पण त्याची मेख काय आहे? व्हॉट इज मेक अंडर इट? त्याच्या मागचं तत्व काय आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. रोज दूध पी रे, दूध पी. पण दुधामध्ये काय आहे? कॅल्शियम आहे, दुधामध्ये प्रोटीन आहे, दुधामध्ये विटॅमिन्स आहेत, तुझ्या शरीराला लागणारं सगळं काही आहे. तर एका वाक्याच्या मागे भरपूर काही लपलेलं आहे. अगदी त्याप्रमाणे प्रणिपातेन सेवया, त्यांना त्याची सेवा करायची आहे. आपण ज्ञानी लोकांची सेवा, गुरूंची सेवा कशी करणार हो? आता नीट ऐका. इथे सुद्धा समाजामध्ये समाज प्रचलित असणारी मोठी भावना म्हणजे गुरु सेवा करणं. आणि गुरु सेवेमध्ये काय करतो आपण? गुरुला दक्षिणा देतो, गुरुच्या पाया पडतो. एवढंच काय, गुरुचे पाय दाबून देतो. मला तर एवढे एवढे महान गुरु मिळाले की ते तुमच्या घरी येऊन राहतात. माझ्या आजूबाजूलाच आहेत असे लोक. काय काय गुरु ना देवगी की लोकांच्या घरी येऊन 5-5 दिवस निवासाला राहतात. त्यांना ते अक्षरशः नकोसे वाटतील असे पण काय काय गुरु वागतात. गुरूंबद्दल बोलूया नको. गीता काय सांगते ऐका. गीता असं सांगते गुरुची सेवा करायची म्हणजे काय. एवढाच एक इसेन्स आजच्या सेशन मधून घ्या तुम्ही. गुरुची सेवा कशी करणार तुम्ही? लक्ष्मण दादा सिंपल आहे. जर गुरु आहे, तुम्ही त्याला पैसे दिले, म्हटलात ही गुरुदक्षिणा घ्या, तर तुम्ही त्याचं ज्ञान कधीच घेऊ शकणार नाही. का नाही घेऊ शकणार? तुम्ही बोलाल हा काय ज्ञान देतोय, हा काय कीर्तन सांगतायत, आम्ही त्यांना पाकिट भरले, आम्ही त्यांना पैसे दिलेत. झालं ना, संपलं, गेलं मुसळ पाण्यात, कचऱ्यात, मुसळ कचऱ्यात. ऐका बरं का मी काय बोलू इच्छिते. गुरुची सेवा आपण काय करणार? गुरुची सेवा म्हणजे काय नक्की लक्षात घ्या. तेच ज्ञानेश्वर माऊली सांगतात सेवा म्हणजे काय करायचं. सगळ्यात पहिली गोष्ट गुरुची सेवा म्हणजे आपण स्वतःचं मी पण बाजूला ठेवायचं. उदाहरण देते. सूर्य उगवलाय, सुंदर प्रकाश पडलाय. आता मला सूर्याची सेवा करायची आहे. मी काय करणार? अर्घ्य देणार सूर्याला, अर्घ्य देणार. त्या सगळ्यांचा मी मनापासून आदर करते. ते सूर्याला अर्घ्य देतात. दिलं पाहिजे. रोज एक नियम केला पाहिजे. मनाला रोज एक नियम पाळणं ही मनाला सशक्त बनवत असते ती भावना की आय हॅव डन दिस ऑन अ रेग्युलर बेसिस.
दॅट क्रिएट्स अ स्ट्रेंथ इन युअर माइंड. तुमचं मन ते सबळ करत असतं की मी रोज सूर्याला अर्घ्य देतो, सूर्याला अर्घ्य देणार, मी सूर्याची सेवा करणार. अहो पण सगळे समुद्र जरी एकत्र केले ना आणि त्याने सूर्याला अर्घ्य दिलं ना तरी सूर्याचं भागणार नाही, एवढा मोठा सूर्य आहे. आपण सूर्याला काय अर्घ्य देणार? काय सूर्याला आपण अर्घ्य देणार? सूर्याची सेवा करायची असेल ना, एकच काम करा, घरातल्या खिडक्या उघड्या ठेवा. काय करा? घरातल्या खिडक्या उघड्या ठेवा, जेणेकरून प्रकाश आतमध्ये येईल. ज्ञानोबांची सेवा करायची ना, हो आम्ही जातो ना, दर कार्तिकी वारीला जातो. वारीमध्ये ताई आमचीच पंगत असते, खूप भेटतात हो माऊली, खूप भेटतात ते बोलणारे. तुमच्या सगळ्या सेवा मी म्हणेन गेल्या डब्यात, म्हणजे करू नये अशातला भाग नाही, पण त्या सगळ्या सेवा डब्यात गेल्या. तुम्हाला त्याचाच अहंकार होऊन बसलेला आहे. माऊलींची सेवा करायची आहे ना, तुमचं मन मोकळं ठेवा, सगळ्या खिडक्या मोकळ्या ठेवा, येऊ द्या माऊलींचं ज्ञान आतमध्ये. ही माऊलींची सेवा आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी एक वाक्य बोलते, याच्यावरती चिंतन करा. गुरु जो रूपाने दिसतो बाहेर, देहाने दिसतो, तो देहातला गुरु. पण आता ज्ञानेश्वर माऊली नाहीयेत, पण त्या आत्मरूपाने आत्ताही तुमच्या आणि माझ्यामध्ये आहेत. जो आत्मा आपल्यामध्ये निवास करतोय ना, माऊली म्हणलेत सर्वागटी राम देहादेही एक, तोच आहे ना मी, तोच आहे मी, माऊली म्हणतायत ना. मग माऊली जर आत्म्यामध्ये बसलेत तर गुरुसेवा म्हणजे आत्मसेवा, स्वतःची सेवा. आणि आत्मसेवा कशी करणार? होता येईल तेवढ्या ज्ञानाचे मार्ग खुले ठेवायचे, स्वतःचं मन मोकळं ठेवायचं, या खिडक्या उदंड अशा मोकळ्या ठेवायच्या. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी. का अहंकाराचा वारा न लागो? हाच अहंकाराचा वारा न लागो राजसा. लक्षात घ्या. आणि गुरुची जर तुम्हाला परीक्षा बघायची असेल ना, मी तुम्हाला एक ट्रिक देते. जर तुमचा एखादा देहाने गुरु असेल ना, तर त्याला तुम्ही कधीच काही देऊ नका, काही वर्ष तर देऊच नका. बघा तो कुठपर्यंत तुमच्या बरोबर आहे. तरीही तो तसाच असेल ना, तर मान्य करा, आहे बाबा पठ्ठ्यामध्ये दम आहे. पण असं मिळणं सहजासहजी नाही मिळत. सहजासहजी हे हातालाच लागत नाही तो लोक. त्याच्यामुळेच मग ज्ञानेश्वरीला आणि तुकाराम गाथेला आपण शरण जायचं. गुरुची सेवा करणं म्हणजे काय आहे? एक दिवस काय झालं, एका आश्रमामध्ये एक शिष्य, म्हणजे अनेको शिष्य होते, दिवसभर त्यांनी काम केलं, गुरुने सुद्धा काम केलं, दिवसभर कामं केली, सगळं झालं. त्यातल्या एक शिष्याने काय केलं, थोडासा कामचुकारपणा केला. सगळेजण कामं करतायत, तो आपल्या बाजूला जाऊन बसायचा, कुठेतरी इकडेची माती असं मोठ्या मोठ्या घम्याला भरून टाकायचंय, तर तो थोडंसंच भरायचा, अर्धच भरायचा. आश्रमाचं काम चालू होतं, माती काही पूर्ण नेऊन टाकायचं नाही, कामचुकारपणा करायचा. लोकांच्या 10 फेऱ्या होत आहेत तर त्याच्या 2-3च व्हायच्या. त्याने काय केलं, असं दिवसभर काम केलं. रात्र जेव्हा झाली, गुरु जेव्हा झोपायला गेले, तेव्हा तो गुरूंचे जाऊन पाय चेपायला लागला. काय करायला लागला? गुरूंचे जाऊन पाय चेपायला लागला. अहो तुम्ही दमला असाल ना, तुम्ही दमला असाल. गुरुना जाग आली, गुरु उठले. ते म्हटले, हे तू पाय चेपत नाहीयेस माझे, तू मला लाच देतोयस, लाच. तू दिवसभर तुझं काम केलंस का? तू नाही केलंस. ते नाही केलंस तरी सुद्धा तू माझ्या मनामध्ये चांगला व्हावास यासाठी तू मला लाच देतोयस. नेमका ऐका भाविक हो, जर आपण ज्ञानेश्वर माऊलींचे, तुकाराम महाराजांचे शब्द नीट ऐकून तसं जर स्वतःमध्ये परिवर्तन करत नसू आणि उगाचच आम्ही ह्याला दान केलं, आम्ही त्याला ज्ञान दान केलं, आम्ही इकडची वारी केली आणि आम्ही त्या मंदिरात जाऊन आम्ही एवढ्या टाईल लावल्या आणि पंखे लावले आणि त्याच्यावर आमची नावं लिहिली, सगळं शून्य आहे, सगळं शून्य आहे, सगळं थोतांड आहे. तुम्ही त्याला लाच देताय त्या गुरुला. म्हणजे गुरुसेवा म्हणजे काय आहे ऐका. जे प्रकाशाचं उदाहरण दिलं ते नेमकं लक्षात ठेवा. मग गुरुदक्षिणा ताई आपल्या पुराणांमध्ये सांगून ठेवले, गुरुदक्षिणा द्यायची असते. मग तुम्ही आम्हाला कन्फ्यूज करताय, गुरुदक्षिणा द्यायची नाही का? गुरुदक्षिणा गुरूंसाठी नसते. नेमकं लक्षात घ्या. गुरुला मुळात कशाचीच गरज नसते. गुरु आत्मा आहे हो. आत्म म्हणजे गुरु आहे. गुरु देहावरती नसतो, गुरु अहंकारावर नसतो, गुरु चित्ताच्या ठिकाणी नसतो, गुरु आत्म्याच्या ठिकाणी असतो. आणि जो स्वतःच इतका परिपूर्ण आहे त्याला कशाची गरज आहे? तुम्ही किती धोत्र दिली म्हणून त्याला पुरणार आहेत? तुम्ही किती उपरणी देणार आहात त्याला? त्याला गरजही नाही तुमच्या उपरण्याची, तुमच्या धोत्राची, तुमच्या पैशाची. त्याला कशाचीच गरज नाहीये. आणि ज्याला गरज आहे तो गुरु नाही, एवढं लक्षात घ्या. त्याला कशाचीच गरज नाही. तुम्ही कितीही दिलं तरी त्याचं भागणार नाही आणि आपण त्याचं भागवूच शकत नाहीये. मग गुरुदक्षिणा कोणासाठी असते? तर गुरुदक्षिणा आपल्याच इतर जे शिष्य असतात, आपले जे गुरुबंधू गुरुभगिनी असतात, त्यांच्या सोयीसाठी गुरुदक्षिणा असते.
जर खरा गुरु असतो ना, तो गुरु जो मुळात परिपूर्ण आहे, ज्याला कशाची गरज नाही, तो काही घेतच नाही. आणि जे घेतलं ना, तो स्वतःच्या हाताला पण लागू देत नाही, तो डायरेक्ट जाऊ देतो. जा जा जा, ह्याला जाऊ दे, त्याला जाऊ दे, त्याला जाऊ दे, सगळ्या शिष्यांनाच तो देऊन टाकतो, वाटून टाकतो. त्याच्यासाठी गुरुदक्षिणा असते. लक्षात घ्या, आपण गुरुला देऊ शकत नाही. गुरु, आई वडील यांच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही, यांच्या उपकारातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही, आणि आपण मुक्त व्हायचंही नसतं यांच्या उपकारांमधून. ठीक आहे, आपण आपल्या पुढच्या श्लोकाकडे जाऊया. याच श्लोकाचा उर्वरित भागही घेऊया आपण. प्रचंड सुंदर गीतेचे श्लोक आहेत. लोक इकडे तिकडे जातात मार्गदर्शनासाठी, हे मार्गदर्शन पाहिजे, ते मार्गदर्शन पाहिजे. अरे कुठेच जायची गरज नाही, सगळं इथेच आहे. बघा, त्यांची सेवा केल्याने, किती सुंदर शब्द आहे, निष्कपटपणे, सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारल्याने. काय आहे हे? मी म्हणेन ब्रह्मवाक्य. हे ब्रह्मवाक्य सांसारिक माणसाच्या जीवनाचं. निष्कपटपणे सरळ मनाने त्यांची सेवा केल्याने, प्रश्न विचारल्याने, परमतत्व उत्तम रीतीने जाणणारे. कोण? गुरु, ज्ञानी. कोण आहेत? परमतत्व जाणणारे, परमतत्व उत्तम रीतीने जाणणारे ज्ञानी महात्मे तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. छान, ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, त्याच्यावरती चिंतन करा की काय करू शकतो, याच्यावरती चिंतन करा. श्लोक क्रमांक 35 ऐका. यज ज्ञात्वा, यज य आहे, पाय मोडायचा आहे. यज ज्ञात्वा न पुनर्मोह, यज ज्ञात्वा न पुनर्मोह मे वै यास्यसि पांडव, मे वै यास्यसि पांडव. येन भूतान्य शेषेण, येन भूतान्य, न ला य आहे, भूतान्य शेषेण, श षटकोणातला, जीभ वरती गेली पाहिजे, न बाणातला, जीभ वरती गेली पाहिजे. येन भूतान्य शेषेण द्रक्ष, द्रक्ष, द्राक्ष कशी बोलतो आपण? द्राक्ष. तसं द्रक्ष स्यात, द्रक्ष स्यात मन्यथो मयी, द्रक्ष स्यात मन्यथो मयी, द्रक्ष स्यात मन्यथो मयी. बोलून दाखवते एकदा श्लोक. यज्ञात्वान पुनर्मोह मे वै यास्यसि पांडव, येन भूतान्य शेषेण द्रक्ष्यात्य, येन भूतान्य शेषेण द्रक्ष्यात्मन्यतो मयि. द्रक्ष्यात्मन्यतो मयि एकत्र शब्द बोला, तर ती पट्टीमध्ये छंदामध्ये व्यवस्थित बसेल. तर माझ्या मागून बोला. यज्ञात्वान पुनर्मोह मे वै यास्यसि पांडव. व्हेरी गुड. येन भूतान्य शेषेण येन भूतान्य शेषेण द्रक्ष्यात्मन्यतो मयि. द्रक्ष्यात्मन्यतो मयि. ओके, याचा अर्थ असा आहे, जे जाणल्याने पुन्हा तू अशा प्रकारच्या मोहात पडणार नाहीस. तसेच हे पांडवा अर्थात पंडुपुत्रा, ज्या ज्ञानामुळे तू सर्व सजीवांना पूर्णपणे प्रथम आपल्यात आणि नंतर मज निजानंद घन परमात्म्यात पाशील. जे ज्ञान जाणल्याने, ऐका बरं का, जे ज्ञान एकदा का जाणलं, एकदा ज्ञान झालं की आपण सर्वांनाच आधी आपण बघतो. बघा बरं का, जे लोक आध्यात्मिक असतात ना, त्यांचा सगळ्यात पहिला गुण असतो ते सेन्सिटिव्ह असतात. व्हॉट डू यू मीन बाय सेन्सिटिव्ह? ते समोरच्या मध्ये सुद्धा त्याला दुःख झालं, त्याला सुख झालं, तर ते तसंच समजू शकतात जसं स्वतःला होतं. म्हणजे सेन्सिटिव्ह असणं. जनरल नॉर्मल लँग्वेज मध्ये काय असतं? आध्यात्मिक असणं म्हणजे बीइंग सेन्सिटिव्ह इज द फर्स्ट फीचर ऑफ बीइंग स्पिरिच्युअल. आध्यात्मिक असण्याचं पहिलं कॅरेक्टरिस्टिक काय आहे? सेन्सिटिव्ह असणं. म्हणजेच भगवंताने इथे काय लिहिलंय? सर्व सजीवांना पूर्णपणे प्रथम तू आपल्यात पाहशील, स्वतःसारखं पाहशील. अरे मुंगीला सुद्धा मारलं तरी त्याच वेदना होतात त्या मुंगीला मरताना. त्या मुंगीला मरताना तो छोटासा जीव असतो ना, त्याला त्याच वेदना होतात. त्या जेव्हा आपण जाणून घेऊ ना, त्यावेळेस आपल्याला वेदना होतात तशाच तिला होतात. हे जाणून घेतलं पाहिजे, तेव्हा आपण आध्यात्मिक. आणि नंतर मग काय करशील? मज निजानंद घन परमात्म्यात पाहशील. मग माझ्यामध्ये तू, प्रत्येक सजीवामध्ये तू देव पाहशील.
आधी त्यांच्या वेदना स्वतःसारख्या समजून घेशील आणि मग त्यांच्यामध्ये तू देव पाशील. कधी? जर तुला ज्ञान झालं की पुन्हा तू मोहामध्ये पडणार नाहीस. मोह, पूर्ण गीतेचा शब्द काय आहे? मोह. पुढच्या श्लोकावरती येऊया. श्लोक क्रमांक 36 अत्यंत महत्वाचा आहे, याच्यावरती बोलायचं आहे आपल्याला. अपिचेदसी पापेभ्य. आता भ्यच्या नंतरचा जो विसर्ग आहे तो आपण बोलायचा नाही, कारण पुढे स आहे. स श असेल तर बोलायचा नाही. अपिचेदसी पापेभ्य सर्वेभ्य पाप कृतम. आता भ्यच्या नंतरचा विसर्ग अर्धा बोलायचा, कारण पुढे प आहे. नियम काय आहे? प, फ, क आणि ख असेल तर अर्धा विसर्ग बोलायचा. ठीक आहे? कसं बोलणार मग? अपिचेदसी पापेभ्य सर्वेभ्य पाप कृतम. आता भ्य बोलल्यानंतर पोट आत गेलं पाहिजे, हपका बसला पाहिजे, म्हणजे अर्धा तुम्ही त्याचा उच्चार करणार. ठीक आहे? पुढचं चरण. सर्वै ज्ञान प्लवे नैव. सर्वै ज्ञान प्लवे नैव वृजीनं संतरिष्यसि. ठीक आहे? वृजीनं संतरिष्यसि. माझ्या मागून बोला. अपिचेदसी पापेभ्य सर्वेभ्य पापकृतम. थोडंसं चुकलं बरं का, क्षमा असावी. अपिचेदसी पापेभ्य सर्वेभ्य पापकृतम. पुढचा अवग्रह बोलला नाही आपण. हा, पापकृतमः. ठीक आहे? पुढचं चरण. सर्वै ज्ञान प्लवे नैव वृजीनं संतरिष्यसि. व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे, जरी तू इतर सर्व पाप्यांहूनही अधिक पाप करणारा असलास, बघा बरं का, ऐकून बरं वाटलं असेल, तू इतर पाप्यांहूनही अधिक पाप करणारा असलास तरीही तू ज्ञानरूप नौकेने. कशाबद्दल बोलतोय आपण? ज्ञानाबद्दल बोलतोय. ज्ञान यज्ञ सगळ्यात श्रेष्ठ आहे. ते मिळवायचं कसं ते पाहिलं, आणि त्याच्याने काय होणार आहे? जरी तू इतरांपेक्षा खूप पाप करणारा असलास तरीही तू ज्ञानरूप नौकेने खात्रीने संपूर्ण पाप समुद्रातून चांगल्या प्रकारे तरून जाशील. माझ्या प्रिय मित्रांनो, जे तुम्ही सगळे ऐकताय त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा रेड सिग्नल इथे मी देते तुम्हाला. रेड सिग्नल. इथे भगवंत खुलेआम म्हणतोय, तू कितीही पाप करणारा असलास ना आणि तू ज्ञानी आहेस ना, तर तू सगळ्यात मोठा पाप समुद्र तरून जाशील. इथे काय आहे? अशीच वार्ता आहे. खूप पाप करा, गंगेमध्ये जा, तुम्ही स्वच्छ होऊन याल. भगवंत असं नाही म्हणत आहे तुम्हाला. ऐका बर का, म्हणून म्हणलं रेड सिग्नल. थांबा, थांबा इथे. असं समजू नका आम्ही खूप पाप केली आणि आम्ही ज्ञानी आहोत, म्हणजे जे सगळे ज्ञानी आहेत ना त्यांनी किती पण पाप केली तरी त्यांना काही लागणार नाही बाबा, त्यांचं सगळ्यांचं भलं होणार, ते सगळे संसार सागर तरून जाणार. असं नाही बोलत आहेत. लक्षात घ्या. कर्म करणारा कोण आहे हो? कर्म करणारा आपण आहोत ना. करता कोण आहे? जरी कर्तेपणाची भावना नाही गेली तरी ती बुद्धी कर्म करते ना. ती जी बुद्धी कर्म करते ती बुद्धी जर ज्ञानी असेल तर पाप आणि पुण्य काय असतं? पाप आणि पुण्य काय असतं? आता मी जर म्हणलं मी इथून दगड उचलला आणि त्या कुत्र्याला मारला, तुम्ही काय म्हणाल? पाप आहे की पुण्य आहे? पाप आहे की पुण्य आहे? एखाद्याला वाटेल पाप आहे. ताई तुम्ही कुत्र्याला दगड मारला, पण जर मी म्हणलं तो कुत्रा तुम्हाला चावणार होता आणि त्या कुत्र्याला रेबीज होता, आता काय म्हणाल? ते पुण्य आहे. बरोबर आहे? वाटताना काय वाटलं? ते पाप आहे असं वाटलं, पण ते होतं काय? ते पुण्य होतं. लक्षात घ्या. ज्ञानी माणूस जे कर्म करतो ते बाह्यांगाने जरी पाप वाटत असलं तरी त्याचा परिणाम हा पुण्यच असतं. म्हणून त्याचं पाप पाप नसतं. म्हणून कितीही मोठा समुद्र जरी आपल्याला पापाचा वाटला तरी तो पापाचा समुद्र नसतो. कारण केंद्र काय आहे? केंद्र काय आहे? केंद्र अत्यंत महत्वाचं आहे. जर केंद्रामध्ये तुमच्या विषय वासना आहे तर तुमच्या हातून होणारा प्रत्येक कर्म पाप आहे. तुमच्या हातून होणारा प्रत्येक कर्म पाप आहे. तुमच्या मनामध्ये जर विषय वासना आहे तर तुम्ही काय पाप पुण्य करणार आहात? लक्षात घ्या.
गीता गीता इथे ललकार देऊन सांगतेय की तुम्ही केंद्र कसं आहे, सेंटर कसं आहे. सेंटर जर चांगलं आहे ना तर सगळं उत्कृष्ट आहे. जास्त मी हे करून बोलणार नाही, पण मी तुम्हाला याच्यापूर्वी सुद्धा हे उदाहरण दिलंय. जर तुमच्या अंतःकरणामध्ये भावना असेल ना तर तसंच कर्म आपल्या हातून होतं. अंतःकरणातून जर तुम्ही आई असाल ना, अंतःकरणातून आई असाल. हा माझ्याबरोबर अनेकदा असं गोष्टी घडतात. कीर्तनामध्ये असेल, काय असेल, अनेक वेळा असं होतं की हात असा उठला तसा उठला. एखादं कधी कधी दिसलं जातं, इथून कधी पोट दिसतं, कधी इथून पाठ दिसते. एखाद्याला वाटू शकतं. एका कीर्तनात पण मी बोलले, कारण तिथल्या लोकांच्या काही जे आयोजक होते त्यांच्या नजरेवरून वाटलं की त्यांना ते खटकलं. पण शेवटचं एक वाक्य जे बोलले ना त्याच्यावरून सगळे जण संतुष्ट झाले. मी म्हटलं, एवढंच म्हटलं, समोर असणारी उभी बाई जी आहे ना ती आई आहे लक्षात घ्या. कीर्तन करत असताना ती आई आहे लक्षात घ्या. मग उठू द्या ना किती पण हात, दिसू द्या ना काही, काय फरक पडतो तुम्हाला. अंतःकरणातून होणार कर्म. हे छोटंसं उदाहरण मी यासाठी दिलं की ज्या वेळेस एखादी बाई उभी राहते ना समोर आणि हजारोंच्या गर्दीसमोर जेव्हा ती बोलायला उभी राहते ना तेव्हा लोकांचं लक्ष तिच्या वाणीपेक्षा तिच्या पदराकडे जास्त असतं. आजही भारतीय समाजाचं हे सत्य आहे. आजही भारतीय समाजाचं सत्य आहे. आणि हे सगळ्यात मोठं दुःख आहे की गीता जाणणारे आपण, अध्यात्म जाणून घेण्याची इच्छा असणारे आपण, देहाच्या पलीकडे जाण्याची वार्ता करणारे आपण आजही देहामध्येच अटकतो ना. आजही कपड्यामध्ये अटकतो, देहाच्या पण बाहेर कपड्यामध्ये अटकतो. त्या कपड्यामधून देहाकडे जाणार आणि देहामधून मग आत्म्याकडे आपण जाणार. कधी करायचा हा प्रवास आपण? लक्षात घ्या, आतमधलं केंद्र जसं असेल ना, लक्षात घ्या, एखादा बल्ब आहे, त्या बल्बच्या आतमध्ये ना, लक्ष्मण दादा, बल्बच्या आतमध्ये लाल कलरची लाईट असेल ना तर त्या काचेमधून लालच प्रकाश दिसणार आहे. त्यामध्ये हिरवी लाईट असेल तर काचेमधून हिरवाच प्रकाश दिसणार आहे. आपण काय समजतो की नाही नाही ताई, काचेचा रंग हिरवा आहे, काचेचा रंग लाल आहे. नाही, आतला प्रकाशाचा रंग कुठला आहे? तसा तुझ्या, माझ्या, तुमच्या आणि माझ्या आत्म्याचा जो रंग आहे ना आतला, तो वरच्या अहंकारामधून जर त्याचा खरा प्रकाश येत नसेल ना तर तुमच्या माझ्या हातून होणारं प्रत्येक कर्म हे पाप आहे. मग भले तुम्ही 100 रुपयाची पावती पाडली ना सप्ताहासाठी तरी ते पापच आहे. का? कारण तुमची भावना शुद्ध नाहीये. त्यावेळेस पावती फाडावीच का लागते? नाव का तुम्हाला द्यावं लागतं तिथे? का नाव द्यायचंय तुम्हाला? नाव दिलं म्हणजे प्रश्न संपला, विषय संपला. तुम्ही नाव द्यावं म्हणून तिथे तुम्ही दान केलंय. इथे भगवंत असं म्हणत नाही की तुम्ही पाप करा आणि तुम्ही ज्ञानी व्हा म्हणजे तुमची पाप माफ झाली, असं नाही भगवंत म्हणत आहे. भगवंत म्हणतोय पाप की पुण्य, हा जो न्याय निवाडा आहे ना तो तू कुठल्या भावनेने करतोयस. तो जो करता कोण आहे? जर ज्ञानी मनुष्य आहे तर तो कुठलं कर्म पाप करणारच नाही. त्याच्या हातून होणारं प्रत्येक कर्म पुण्य आहे. आपण अनेको दृष्टांत ऐकलेस. स्वामी समर्थ असतील, अनेको संत असतील. स्पेशली मी स्वामी समर्थ गजानन महाराज यांचं उदाहरण का देते? कारण हे संत ना असं वाटायचं एका वेळेस, शंकर महाराज असतील, पुण्याचे शंकर महाराज, एका वेळेस वाटायचं जंगली महाराज असतील की हे काहीतरी विक्षिप्त कृती करतायत. आणि वाटतं काय विक्षिप्त माणूस आहे हा, काय हा माणूस इथे भांग पीत बसलाय, का माणूस हा इथे दारू पिऊन बसलाय, दुसऱ्याला बोलतोय. समर्थाचे काय एखाद्याला जाऊन कानफाडात मारतात, तिकडे ढकलतात, जा तिकडे तू, असं का बोलतात? कुठले संत असे बोलतात हो इतकं सुंदरपणे, असं छानपणे? अरे संघर्ष, दुःख इतकं विदारक आहे की ते असं सुंदर छान कोटिंग करून सांगताच येत नाही. जर त्यांना सांगायचं असेल समोरचा माणूस विचित्र वागतो तर त्याला मूर्खा, गाढवा शब्द वापरावेच लागणार आहेत ना त्यांना. त्यांची विक्षिप्त भावना, विक्षिप्त कृती आपण बघितली नाही पाहिजे. त्यांच्या हातून होणारं प्रत्येक कर्म हे पुण्य आहे, कारण ते आपल्या उद्धाराचं आहे. ज्ञानी माणूस जो असतो ना तो स्वतःसाठी जगतच नाही, तो दुसऱ्यांसाठीच जगतो. म्हणून इथे गीतेमध्ये काय परिप्रश्नेन सेवया, सेवा करायची त्यांची. कशी सेवा करायची? तो जो ज्ञानी आहे ना त्याला तुमच्या कशामध्येच इंटरेस्ट नाहीये. तुम्ही तो घरी आल्यावरती पुरी भाजी बनवा, श्रीखंड द्या किंवा त्याला तुम्ही खरडा भाकरी द्या, काही फरक पडणार नाही. त्याला ठेचा भाकरी द्या, त्याला काही फरक नाही पडणार आहे. त्याला ठेचा भाकरी पण सारखीच आहे, त्याला श्रीखंड पुरी पण सारखीच आहे. तुम्ही त्याला काही नाही ना दिला, पण तुम्ही त्याने सांगितलेलं रोज आचरण करताय ना, तुम्ही त्याला उपाशी धाडा, त्याला काही फरक नाही पडणार आहे. कारण तो तुमच्या अन्नावरही बसलेला नाहीये, तो पलीकडे गेलेला आहे. म्हणून पाप पुण्य ज्ञानी माणसाला स्पर्शच करत नाही, असा या श्लोकाचा अर्थ आहे. कृपया गैरसमज करून घेऊ नका.
तरीही दुसऱ्या भाषेत मी बोलेन की गीता कुठेतरी मनाला आपल्या एक सांत्वन देते, एक आधार देते की तुला वाटत असेल ना की तू पाप करतोयस तर डोंट वरी, गो फॉर द ज्ञान, ज्ञानाच्या दिशेने जा, तुझी पाप हळूहळू हळूहळू कमी होतील. आपली संस्कृती इतकी सुंदर आहे ना की संस्कृती आपली कधीच सांगत नाही की तुम्ही असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे. आपली संस्कृती झोपडीत राहणाऱ्या माणसाची तगरीची फुलं सुद्धा एक्सेप्ट करते आणि बंगल्यात राहणाऱ्या माणसाची कमळं सुद्धा एक्सेप्ट करते. आपली संस्कृती सगळं एक्सेप्ट करते. आजच्या या सिच्युएशनला एवढं होऊन सुद्धा अत्यंत आनंद आहे. कुठेही आपल्या हिंदू लोकांनी मुसलमान लोकांना, आपल्या आजूबाजूच्या लोकांना त्रास नाही दिला. ह्याच्या पलीकडे संस्कृतीचं कुठलं उदाहरण असलं पाहिजे. म्हणून भारत महान आहे आणि म्हणून भारत ही माता आहे, ती आई आहे, ती त्याच भावनेने प्रत्येकाकडे बघते. अत्यंत आनंद होतो ही सिच्युएशन. हा एखाद दुसऱ्या ठिकाणी जर कोणी अति केलं असेल तर त्या व्यक्तीपुरता लोकांनी धडा शिकवलाय, नाही असं नाही. पण कुठेही एखाद्या मॉकने जाऊन कोणाला तरी मारलंय, पिटलंय, एखाद्या समुदायाने दुसऱ्या समुदायाला काही बोललंय, अशा घटना झालेल्या नाही आहेत. कारण आम्ही नुसता संस्कृतीपूर्ण देशाचे आम्ही भागीदार नाही आहोत. आमचा जन्म आज ज्ञानी भूमीमध्ये झालेलं आहे. इथे गीतेसारखं ज्ञान असं खुलेआम अर्जुनाला सांगितलं जातं, त्या देशामध्ये आपला जन्म आहे. आज इथे कुठल्या तरी एका घरामध्ये बसून नीलम नावाची ताई लोकांना गीता सांगते, या देशामध्ये माझा जन्म झालाय. भले तिचा काही अधिकार नाहीये, भले तिच्याकडे ज्ञान नाहीये, भले तिच्याकडे मोठा समुदाय नाहीये, पण तिचा प्रयत्न काय आहे? गीता सांगण्याचा प्रयत्न आहे तिचा. आणि इथे येऊन लोक ऐकतायत, प्रेमाने ऐकतायत. काय त्यांचं काय कुठली भावना आहे? प्रेम ही भावना आहे, पण ऐकायची काय इच्छा आहे? गीता ऐकायची इच्छा आहे. या देशामध्ये आपला जन्म आहे. आणि लक्षात घ्या, म्हणून मी मगाशी थोडीशी तुम्हाला अधिकारवाणीने बोलली असेल, पण मी आता तुम्हाला सांगते प्रेमाने, आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये जर सुख हवं असेल ना, सुख 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 म्हणताय, दुःख थाकून आले, जे सुख म्हणतायत ना समर्थ सुद्धा, ते सुख जर हवं असेल ना, तुम्ही त्यांना इथे गीतेच्या ठिकाणी आणून बसवा. तुम्ही नका टेन्शन घेऊ. जर तहान लागली आहे ना, तहान लागले, कुठे जाऊ, अरे झरा वाहतोय तिकडे, तिकडे नेऊन बसव, आपोआप तहान शमली जाणार आहे. आणून बसवा. अत्यंत सोपा आणि साधा मार्ग आहे. तुम्हाला वाटत असेल काही मुलं नाही हो बसत आहेत, मग गोष्ट कोणासाठी सांगते मी? गोष्ट तरी ऐकायला आणा त्यांना. सगळे जरी यावे यासाठी गोष्ट आहे. गीता तत्व ऐकणं एवढी सोपी गोष्ट नाही, सांगणे पण सोपी गोष्ट नाहीये. पण प्रयत्न करूया, ऐकायचाही प्रयत्न करूया. थोडं अवघड ज्ञान आहे ते ऐकण्याचा प्रयत्न करूया. आजच्या गोष्टीकडे मी वळेन. एक श्लोक थोडासा मागे ठेवेन मी. एक श्लोक राहिला आपला, आपण 3च श्लोक घेतले आज. काय आहे माहितीये काय आहे, एकेका श्लोकावरती बोलायला एवढा वेळ जाणार आहे ना, पण मी मुख्य मुद्दे घेते आणि ते पूर्ण करते, कारण आपल्याला पूर्ण करायचंय गीतेचं हे. आपले श्लोक संख्या आपल्याला पूर्ण करायचे. तर आजच्या गोष्टीमध्ये खूप सुंदर आहे गोष्ट, बरं का. नीट ऐका, कान देऊन ऐका. कदाचित तुम्हाला दृष्टांतासारखी वाटेल, पण गोष्ट ऐका. एक दिवस काय झालं माहितीये, एक कुटुंब, त्या कुटुंबाने ठरवलं आपण मस्त गोव्याला फिरायला जाऊया. आणि सगळ्यांनी व्हॅन केली ना, सगळ्यांनी एक 8-9 लोक होती घरामध्ये, कुटुंबामध्ये. सगळ्यांनी व्हॅन केली. व्हॅन म्हणजे अशी गाडी, छोटी मिनी बस सारखी गाडी असते, व्हॅन केली आणि सगळे निघाले ना, कुठे? गोव्याला फिरायला निघाले. आता गोव्याला फिरायला निघाले, सगळ्यात पहिल्यांदा काय असतं घटना? आधी बॅगा भरणं असतं. मग त्या भरलेल्या बॅगा गाडीत ठेवणं असतं. मग त्या बॅगा भरल्यानंतर, बॅगा ठेवल्यानंतर, जागा उरल्यानंतर आपण बसायचं असतं. बरोबर आहे की नाही? जागा उरल्यावर आपण बसायचं. मग त्यात सुद्धा ड्रायव्हरच्या बाजूला कोण बसणार? त्यासाठी सगळी काय असते, मारामारी. कोण बसणार? मग घरातला करता पुरुष, सन्मान आदर करायचा कोणाचा? मोठ्या बाबांचा. मोठे बाबा पुढे बसणार, मग सगळे बाकीचे मागे बसणार. बरोबर आहे? नाहीतर ज्याची गाडी आहे त्याची पत्नी त्याच्या बाजूला बसणार. आमच्या ह्यांची गाडी आहे मग मी बाजूला बसणार. मग तसं करून ते सगळं कुटुंब, ती पत्नी पुढे बसली, मागे सगळेजण बसले आणि ते सगळेजण निघाले. कुठे? गोव्याच्या दिशेने. नीट ऐकावर का बाळांनो, सगळेजण गोव्याच्या दिशेने निघाले. आता मागची जी लोक बसलेत ना, काहींचं तोंड असं आहे, काहींचं तोंड पुढच्या दिशेने, काहींचं तोंड मागच्या दिशेने.
तर ते मागच्या दिशेने ज्यांचं तोंड आहे ना ते पूर्ण वेळ अशी कटकट करतात, अरे काय आहे आम्हाला पुढचा सीन बघताच येत नाहीये, आम्हाला पुढचं बघताच येत नाही, शी यार आम्हाला थोडंसं उलटीसारखं पण होतंय, असं बॅक साईडने प्रवास करायला लागल्यावरती थोडं गरगरल्यासारखं होतं, आम्हाला थोडं उलटीसारखं पण होतंय, अरे हे काय यार या घाटामधून जातोय, उजव्या बाजूचा नजारा किती सुंदर आहे, डाव्या बाजूला काही नीट दिसतच नाही यार, तुमच्या बाजूला नीट दिसतंय, या बाजूला काही दिसतच नाही. थोड्या वेळाने पुढे आले, डाव्या बाजूला चांगलं दिसायला लागलं, असा घाट दिसायला लागला, हिरवळ दिसायला लागली, उजव्या बाजूला अशी ती घाटाची भिंत दरड असते ना ती दिसायला लागली, अरे तुमच्या बाजूने आता काहीच दिसत नाही, आता आमच्या बाजूने दिसतंय. तेवढ्यात मधल्या मुलाने त्याला झोप आली म्हणून मान अशी बाजूच्या खांद्यावर टाकली, तो बाजूचा ओरडायला लागला, माझ्या खांद्यावरती कशाला मान टाकली, तुझं तू बस. तेवढ्यात त्याची लाळ सुद्धा गळली, त्याच्या खांद्याला ती लाळ पण लागली, तो आणखीन भांडण करायला लागला, कसा बसलायस तू दादा, तुला कळत नाही का, तू नीट बस. तेवढ्यामध्ये समोरच्या ताईचं लहान बाळ होतं, ती म्हटली माझं बाळ रडतंय, कोणी घेतंय का, कोणी घ्या. मग ते बाळ इकडच्या तिच्या वडिलांनी घेतलं, दे बाई माझ्या हातात दे. ते सगळी कटकट 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 कटकट, हे काय म्हणतंय ते काय म्हणतंय, ते त्याच्यावर भांडतंय, पुढची सीट तुम्ही का घेतली, मला हवी होती पुढची सीट, आता थोडा वेळ हॉटेलला थांबू, तुम्ही जरा वेळ मागे या, आम्ही जातो ना पुढे, या तुम्ही मागे, आम्ही एकवर बसूया, एक तास बसूया. असं करत करत प्रवास संपला आणि पोचले ना सगळे पठ्ठे, कुठे कुटुंब पोचलं, सगळं गोव्याला पोचलं. आता गोव्याला पोचल्यावरती तिथे गेल्यानंतर त्यांच्या गाडीत त्यांचा कुत्रा पण होता, तो कुत्रा, ती 2-3 लहान पोरं आणि सगळं कुटुंब. आता हॉटेलला गेले, सगळं सामान ठेवलं आणि आले कुठे, बीच वरती आले फिरायला. गोव्याला कशाला जातात, बीच बघायला जातात, बीच म्हणजे समुद्र किनारा बघायला जातात. समुद्र किनाऱ्यावरती आले सगळेजण. समुद्र किनाऱ्यावरती आल्यानंतर सुद्धा ते जे मोठे होते ना घरातले सगळ्यात मोठे, आम्ही असे तसे बसणार नाही, आम्हाला बसायला इथे काहीतरी चटई वगैरे अंथरा, मग आम्ही बसणार. गेलाय कशाला, बीच एक्सपिरियन्स करायला, वाळूचा अनुभव घ्यायला, आम्हाला इथे पसरून घाला. तेवढ्यात ते मागचं कुत्रं होतं ना, त्याला वाटलं वा वा काय पाणी आहे, समुद्र आहे. ते मागचं कुत्रं पळत पळत गेलं समुद्रामध्ये. त्याच्या मागून जी लहान चिमुरडी होती ना 8-9 वर्षाची, त्यांना वाटलं वा वा पाणी आहे. त्यांनी थोडा विचार केला आधी, पण इकडे तिकडे बघितलं, आजूबाजूला कोणी मोठं नाही बघून ते सुद्धा समुद्रामध्ये घुसले. पण सगळी मोठी माणसं मात्र बाहेरच राहिली, कोणी पुढे जायला धजावत नाहीये. श्रोते हो, भाविक हो, माझी गोष्ट संपली. माझी गोष्ट संपली आणि या गोष्टीचं तात्पर्य हे आहे की हे सगळे गोव्याला आले ना, तसे आपण, ह्यांनी जसा गोव्याचा प्रवास केला तसा आपण आयुष्याचा प्रवास करतोय. फक्त ज्या वेळेस आयुष्याचा प्रवास संपणार त्याच्यानंतर आपला प्रवास रेड्यावरून सुरू होणार. कुठून, रेड्यावरून पुढे जाणार आपण, बरोबर आहे की नाही. या प्रवासामध्ये बाहेर काय आहे, प्रवास किती सुंदर आहे हे बघायचं सोडून आपण काय करतोय, माझी सीट कशी आहे, तुझी सीट कशी आहे, तू कुठल्या सीटवर बसले, तू फ्रंट सीटवर बसले, मी बॅक सीटवर बसले, अरे तुझं घर किती चांगलंय, अरे तुझं लग्न झालं, तू किती छान घरामध्ये गेली, मी बघ ना कशा घरामध्ये आली, तुझ्या घरामध्ये सगळं आहे, केवढ्या सुखसुविधा, किती छान आहे, अरे तुझा जन्म कुठल्या घरात झाला, अरे तुझा जन्म एवढ्या चांगल्या आई वडिलांच्या घरात झाला, आई वडील शिकलेले, अरे माझ्या आईला तर वाचता पण येईना झालंय, माझा जन्म ह्या घरात झाला. काय करतोय आपण, तुलना. आणि तिथे पोचल्यानंतर आयुष्यामध्ये आपण सुखाचे क्षण कशासाठी, त्या क्षण आपण प्रयत्न करतो माझं घर छान व्हावं, माझी गाडी व्हावी, ती मिळाल्यानंतर सुद्धा तिचा उपभोग घ्यावा की नाही. समुद्र किनारी पोचलोय कशासाठी, वाळूचा अनुभव घेण्यासाठी. प्राणी असतात ना, प्राणी, ते कुत्रं पळत लगेच गेलं पाण्यात, पण माणूस नाही गेला, माणूस बाहेरच बसून राहिला. का, माझं अंग भिजेल, वाळू लागेल, माझं हे खराब होईल, माझं ते खराब होईल. अरे सोडून दे ना विषय. मला आधी वाटायचं बरं का श्रोते हो, मनापासून सांगते, प्रेमाने सांगते, पूर्वी ना कीर्तनाच्या प्रवासाचा प्रचंड कंटाळा यायचा, प्रचंड. अरे एवढा प्रवास करून जायचं, पण तुम्हाला आता सांगू त्या प्रवासांची आता मला गंमत यायला लागली आहे. अरे केवढे दृष्टांत, केवढं सगळं भरलेलं असतं त्या प्रवासामध्ये, त्या लोकांना जाऊन भेटायचं. इट बिकम लाईक अ ट्रेकिंग फॉर मी. माझ्यासाठी ट्रेकिंग बनलेलं आहे ते. आता मी चढत असते, एक एक गड चढत असते तिकडे. त्या प्रवासामध्ये तुम्ही सामील व्हा. कधीच म्हणू नका माझी साडी खराब होईल. अरे किती गरम होतं त्या कीर्तनांच्या स्टेजवरती.
अरे कशा ते साडीची तर नुसती वाटच लागून जाते ते, आणि वरून लोकांची अपेक्षा असते ताई आल्या ना की अशा दिसल्या पाहिजेत, खटखटीत सुंदर. अरे कशी दिसणार? 10-11 तास प्रवास करून यायचं तुमच्याकडे. नका कसली बांधिलकी बाळगू, नका कसलं टेन्शन घेऊ. ही आमची साडी मळलेली कशी पण झालेली, काय पण झालेली, वी जस्ट एन्जॉयड द जर्नी. नका बघू तुम्ही की माझं काय झालं, अरे माझ्या शरीराचं थोडंसं वजन वाढायचं, थोडंसं कमी व्हायचं. कळलं का देवकीताई? थोडंसं वजन वाढायचं, थोडंसं कमी व्हायचं, चेहऱ्यावरती एखादा पिंपल यायचा, एखादं थोडंसं व्रण यायचं, वांग उठायचं, जायचं, 4 केस झडायची, 4 पुन्हा यायची, पांढरी व्हायची, काय व्हायचं ते होऊ दे. सगळ्यात महत्वाचं काय, अनुभूती घेणारा आत्मा तो कुठल्या ठिकाणी आहे बघा. बर का, ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतर सुद्धा रामकृष्ण परमहंस संसारातच राहिले, स्वामी विवेकानंद संसारातच राहिले, ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली, पण समाधी घेण्यापूर्वी काही वर्ष संसारात राहिले, देशाटन केलं, त्यांनी सुद्धा तीर्थयात्रा केली. इन सिंपल लँग्वेज त्यांनी सुद्धा सगळा देश चोखंदळून पाहिला. कोणी? ज्ञानेश्वर माऊलींनी. समर्थ रामदास स्वामी तर अखंड फिरतच होते, पूर्ण देश त्यांनी पादाक्रांत केला. प्रत्येक संतांनी ब्रह्मज्ञान झाल्यानंतर सुद्धा जगून दाखवलेलं आहे. या जगण्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, संत रडत बसले असतील का हो? नाही, संतांनी एन्जॉय केला. शरीर मिळालेलं आहे ना, पण त्यांचा एन्जॉय आणि आपला एन्जॉय वेगळा असतो. त्यांचा एन्जॉय आत्मानुभूतीच्या पातळीवरचा असतो आणि आपला एन्जॉय शरीराच्या पातळीवरचा असतो. पण एक सांगू, शरीराच्या पातळीवर सुद्धा एन्जॉय करणारा आत्माच असतो, लक्षात घ्या. हा गुलाबजामुन उचलून खाणारा आत्मा आणि ध्यानाला बसल्यानंतर ब्रह्मानंदी लागली टाळी तो बोलणारा आत्मा एकच असतो. जे आतलं भोगणार तत्व एकच आहे. संत फक्त त्याला जाणून त्याचं एन्जॉयमेंट करत असतात. आज सद्गुरू असतील, श्री श्री रविशंकर असतील, अनेको असे इथे स्पिरिच्युअल गुरु बसलेले आहेत. ते सगळेजण संसार करतायत, ते सगळेजण आयुष्य एन्जॉय करतायत. लक्षात घ्या विषय लक्ष्मण दादा, फक्त त्या एन्जॉयमेंटचा प्रकार वेगळा आहे. आपल्याला सुद्धा त्याच पातळीवरती येऊन एन्जॉय करायचंय. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अतेंद्रिय परी भोगवीन इंद्रियान करवी. काय भोग, कसला भोग घ्यायचाय? आनंदाचे आवारू मांडीव जगा. आनंदाचा आवार जगामध्ये मांडायचंय. कुठल्या आनंदाचं? या आनंदाचं. एन्जॉय करा ना. मुलं आहेत, बाळ आहेत, संसार आहे, सुंदर एन्जॉय करावा. 2 वेळेचं सुंदर जेवावं, मध्ये मध्ये न खाता, घाण काही पोटात न घालता व्यवस्थित जेवावं. इतके सुंदर क्षण आहे, एवढा निसर्ग आहे, सुंदर पाऊस पडलाय. मला तर थोडा वेळ वाटलं ते वारीमध्ये, आषाढीच्या वारीमध्ये सगळेजण प्रवचन कीर्तन करतात ना, असा पाऊस पडलेला असतो, मस्त थंडावा आलेला असतो. अगदी तसं मला फील होतंय. सुरुवात इतकी सुंदर झाली छान पावसाने. बघा, एन्जॉय करा. सो आजच्या या श्लोकांमधून टेक अवे काय आहे? व्हॉट इज अ टेक अवे फ्रॉम दिस श्लोकाज? या श्लोकांमधून टेक अवे काय? सगळ्यात पहिल्यांदा गुरूंची सेवा करणं म्हणजे स्वतःला ओपन ठेवणं. म्हणजेच काय, मी असाच आहे, मी तसाच आहे. ताई तुम्ही सांगता आम्ही नीट वागावं, पण सकाळी 8च्या आधी मी काही उठू शकत नाही. ज्ञानेश्वर माऊली सांगतात रोज हरिपाठ वाचावा, पण रोज मला एकच अभंग वाचता येईल, त्याच्या पलीकडे नाही. अशी नाही गुरुची सेवा होत. गुरुची सेवा मोकळेपणानं करणं म्हणजे त्यांच्या हाती आपल्याला सोपवून देणं. हे आपण आजच्या श्लोकामध्ये पाहिलं. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. आणि प्रश्न विचारावे लागत नाहीत. अंतःकरणात जे जे प्रश्न उभे राहतात ना पल्लवीताई, ते त्या प्रश्नांची उत्तरं माऊली आपल्याला क्षणोक्षणी देत जातात. असे समोर येऊन देत नाहीत, पण त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत जातात. हा प्रवासाचा अनुभव घ्या. आणि दुसरा टेक अवे काय? कितीही पाप करा ती सगळी माफ होतील असा नाहीये. ज्ञानी मनुष्य जे जे करतो ते पुण्यच असतं, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून स्वतःच्या हाताने जर पुण्य व्हावं असं वाटत असेल ना, तर स्वतः आत्मज्ञानी व्हा, स्वतः ज्ञानरूपी यज्ञ करा. जे जे कर्म कराल ते पुण्यच असेल, असा त्याचा अर्थ आहे. आणि आजची ही सुंदरशी गोष्ट, त्याच्यामधून तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. प्लीज गो अहेड. येस, कोणाला काही बोलायचं आहे? आय थिंक बरीचशी लोक सुरुवातीपासून नव्हती, आज नंतर पण जॉईन झालेत. ठीक आहे, तर नसेल कोणाला सुचत काही बोलायचं तर नंतर व्हॉट्सअपवरती टाका, आपल्या ग्रुपवरती टाका. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करूया आणि
सगळ्यांना, सर्व संतांना मनोभावे प्रणाम करते, झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करते. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल, आकल्प आयुष्य भावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत